आजचा दिवस तेवढा खास निघाला की आपल्या गावचे आमदार श्री गजानन भाऊ लवटे यांच्यासोबत आपल्याला विधान भवनात जायचा चान्स भेटला। तर नमस्कार माझ्या भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, तर आज आलो आपण विधान भवनात, जिथं सर्व महाराष्ट्रातले आमदार आपल्या नागरिकांचे समस्या व प्रश्न मांडतात। म्हणून विधान भवनावर जासाठी सगळ्यात पहिले आपण आमदार निवासवरून विधान भवनावर पोहोचलो। इथं पोहोचलोय नाही तर एकामागे एक आमदारांच्या गाड्या येताना दिसल्या। थोड्याच वेळात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची गाडी आली, म्हणून आपण बी फटाफट एंट्री पास घेतली काढून आणि झाली आपली एंट्री विधान भवनात। अंदर आल्याबरोबरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होऊन जातात। थोड्या वेळातच आमदार साहेबांसोबत आपण जातो विधान भवनात आणि तसं आपल्याला अवघ्या महाराष्ट्रातले आमदार पाहायला भेटतात आणि आमदार साहेब साईन करून सभागृहात चालले जातात आणि चालू होते महाराष्ट्रातले अर्थसंकल्पीय अधिवेशन। आणि आमदार साहेब आज हा प्रश्न मांडतात। बारी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत शिरोमणी रूपलाल महाराज यांच्या समाधीचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्याद्वारे विनंती करतो की या स्मारकाला निधी उपलब्ध करून देण्यात यावा, ही विनंती मी आपल्याद्वारे करतो। संत शिरोमणी रूपलाल महाराजांची राष्ट्रीय स्मारकाची फाईल काही प्रशासकीय कारणामुळे थांबली होती, मात्र जनतेच्या भावना आणि श्रद्धेचा आदर राखत साहेबांनी प्रस्तावित फाईल संदर्भात विधिमंडळ येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न मांडला। साहेबांच्या प्रयत्नामुळे या महत्वपूर्ण स्मारकाच्या उभारणीचा मार्ग मोकळा होत असून लवकरच या ऐतिहासिक कार्याची प्रत्यक्ष सुरुवात होईल अशी आशा बाळगतो व आजचा ब्लॉग येथेच संपवतो। तेव्हापर्यंत जय श्रीराम।